बातमी आहे मुंबईतून। मुंबईतील वाढत्या उकाड्यामुळे सात बंगला, सागर कुटीर, झोपडपट्टीतील नागरिक त्रस्त झालेले। कोंदट वातावरण आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे अनेकांना त्रास होतोय। त्यामुळे रात्री झोपण्यासाठी त्यांना चौपाटीकडे जावं लागतंय। उघड्यावर मुक्काम करण्याची वेळ नागरिकांवर आली असून यामुळे पुन्हा एकदा नागरी सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी संजय गडदे जोडले गेलेले आहेत। संजय, उकाड्याने त्रस्त नागरिक आता चौपाटीवर झोपतात, काय अधिकची माहिती? नक्कीच मुंबईत मागील अनेक दिवसांपासून प्रचंड उकाडा वाढलेला आहे। खास करून ज्या झोपडपट्टी भागामध्ये अत्यंत दाटीवाटीच्या वस्तीमध्ये लोक राहतात त्या ठिकाणी उकाड्याचा जास्त त्रास होत असतो। आणि जे झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक आहेत ते आता कुठेतरी बाहेर मैदान असतील किंवा मोकळ्या जागा असतील, खास करून वर्सोवा समुद्र किनाऱ्यावरती जी मोकळी जागा आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झोपडीधारक जे आहेत ते उकाड्यापासून सुटका होण्यासाठी बाहेर झोपताना पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने, शेकडोच्या संख्येने जे नागरिक आहेत ते उकाड्यापासून सुटका व्हावी यासाठी समुद्रावर झोपताना पाहायला मिळालेले आहेत। तसा व्हिडिओ देखील व्हायरल मीरा रोड मध्ये देखील असा एक सार्वजनिक सुविधा आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना वर्सोवा चौपाटीवर मुक्काम करावा लागतोय। आपण पाहतोय यामुळे नागरिकांना उकाड्याचा किती त्रास होतोय याचं चित्र तुम्हाला दिसतंय। मुंबईतली ही दृश्य आहेत। ही रात्रीची दृश्य तुम्ही पाहताय। वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे नागरिकांना घरामध्ये राहणं कठीण झालं असल्यामुळे चौपाटीवर अशा पद्धतीने त्यांच्यावर झोपण्याची वेळ आली।